तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच तारिणी. तर या मालिकेत आता आपल्याला खूप असा दमदार, धमाकेदार आणि खूप असा मजेशीर असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मग आता सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल की आजच्या भागात नक्की नवीन कोणता ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मात्र आता ही तारिणी इतक्या वर्ष वाट पाहत होती. यासाठीच तिने पोलीस ऑफिसर बनायचं हे तिने मिशन हाती घेतलं होतं आणि ते तिने पूर्णसुद्धा केले. पण मात्र ते मिशन तिने का हाती घेतलं होतं, नक्की तिला पोलीस ऑफिसर का व्हायचं होतं, हे आता तिने म्हणजे ज्या कारणासाठी तिने एवढा अट्टास केला होता त्याचं फळ आता तिला मिळणार आहे. आणि आता तिला वसुधाला नक्की भ्रष्टाचारी लाच घेण्याच्या प्रकरणात कोणी अडकवलं होतं, तो आरोपी नक्की, खरा आरोपी नक्की कोण आहे हे तिला आता कळलेलं आहे. आणि ती आता वसुधाला लाच घेण्याच्या आरोपात आता अडकवणारी जेचे हे तिला समजले, हे तारिणीला कळलं आहे. पण तारिणीला कसं काय कळलं की नक्की ती जे मॅडमच होत्या किंवा वसुधा ताईला जेनेच अडकवलं, हे कसं काय? आणि तारिणीने आता हे समजल्यानंतर आता तिने मात्र आता या जेचं डायरेक्ट थोबाडच फोडले. पण मात्र आता तारिणीला ह्या सगळ्यामागे जेचे हे नक्की कसं काय कळले आणि नक्की काय प्रकार घडला आहे, या मालिकेत नवीन वळण नक्की कोणतं येणार आहे ते आपण कालच्या व्हिडिओत तर पाहिलं. पण मात्र आता ते वळण येताच हे पहिलं वळण कसं काय गायब होते तेव्हा त्याचा रस्ता कसा स्टॉप होते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मात्र हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अगदी पाहून घ्या, तरच तुम्हाला समजेल नक्की पुढे काय होणार आहे आणि नक्की कसं होणार आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. तर मात्र आता आपल्याला तर माहिती आहे तारिणीवर काल हल्ला झाला आणि तो कोणी हल्ला केला हे त्यांना शोधायचं होतं. पण मात्र आता इकडे नवीनच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर तो आता काय असणार आहे, तर मात्र आता इकडे आश्रमाच्या तिकडे म्हणजे आता जिथे टीम असते तिथे मात्र आता ही जे आलेली होती. आणि जेने मात्र आता इकडे टेक्नोकडे पद्मिनी खांडेकर, युवराज खांडेकर, कौशिकी खांडेकर आणि दयानंद खांडेकर यांचे कॉल रेकॉर्डिंग तिने म्हणजे मागितले होते. पण मात्र तारिणी आता बोललेली होती, तारिणीने टीमला सांगितलं होतं तिच्या की आपण जे काय करतोय जोपर्यंत आपल्याला एखादा पुरावा मिळत नाही तोपर्यंत हे इथलं काही जे मॅडमला काय तर कामं नाही. त्यामुळे आता इथे टेक्नोसुद्धा प्रश्नात पडतो आणि मग आता कमांडर त्याला बोलतो की नाही बोल, नाही सापडलं. तर मग आता जे मॅडमला ते खोटं सांगतात की बोलतात की असं संशय घेण्यासारखं कोणाच्या रेकॉर्डिंगमध्ये सापडलं नाही, पण मात्र आम्ही तुम्हाला पुन्हा प्रयत्न करून मिळवून देऊ म्हणून सगळे कॉल डिटेल तुम्हाला काढून देतो, असं आता त्यांनी म्हणजे टेक्नोने आता या जे मॅडमला सांगितलेलं होतं. आणि मग आता ह्या जे मॅडम तिथनं निघून गेलेल्या असतात आणि लगोलगच आता ह्या लगेच टीमने तारिणीला कॉल केलेला असतो आणि तारिणीला आता तिथली सगळ्या घडामोडी जे काय घडलेल्या होत्या त्या आता तिला सांगितलेलं होत्या. पण आता मात्र तारिणी विचार करत असते की जे मॅडमच्या नक्की मनात तरी काय आहे, त्यांच्या मनात काय चालू आहे आणि त्यांना ह्या सगळ्यांच्या कॉल डिटेल का पाहिजे, त्यांचं रेकॉर्डिंग तरी का ऐकायचं आहे यांना, असा आता तिला प्रश्न पडलेला होता. पण त्यानंतरच आता लगेच इकडे केदारला सुमी कॉल येतो. पण सुमी त्याला सांगितलं होतं की माझा कॉल आला आहे, हे गुप्त ठेवायचं आहे आपल्याला, तारिणीला सांगू नको. आणि सुमी या लगेच केदारला तिच्याकडे म्हणजे त्यांच्या घरी बेलसर यांच्या घरी बोलावून घेतलेलं होतं. पण मात्र आता ते कशासाठी, तर ते मात्र आता तारिणीचा उद्या वाढदिवस असतो आणि हे मात्र या केदारच्या कामाच्या गडबडीत लक्षात आहे की नाही हे त्याला आठवण करून द्यायची होती. आणि मात्र आता हा म्हणजे लग्न झाल्यानंतरचा हा तारिणीचा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे मात्र आता इकडे सुमी त्याला सगळं सांगितलं होतं की वसुधा गेल्यापासून तारिणीने कधीच स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही, की दुसऱ्यांचा वाढदिवस साजरा करायची, पण मात्र स्वतःचा वाढदिवस आला की काही ना काहीतरी कारण काढून ती घरातून निघून जायची आणि तिचा वाढदिवस ती साजरा नव्हती करत, असं आता सुमी सांगितलेलं होतं. आणि मात्र आता ती खूप इमोशनल झाली होती. पण मात्र आता केदार तिथे बोलतं की ऐ श्रीवल्ली, असं रडू नको, पण आता मी तिचा वाढदिवस एकदम छान असा सुंदर पद्धतीने साजरा करणार आहे. आणि मात्र आता केदारने ठरवलेलं असतं की तारिणीचा म्हणजे तिच्या आई गेल्यानंतरचा हा जो काही पहिला वाढदिवस असेल तो खास साजरा करेल, तो तिचा हा वाढदिवस तिच्या म्हणजे सगळ्यात शेवटपर्यंत तिच्या लक्षात राहील, असं थोडक्यात आता त्याला तिथे बोलायचं होतं. त्यामुळे मात्र आता इकडे केदार तर घरी आलेला होता आणि त्याने ठामपणे निश्चित झालेला असतो की त्याला तारिणीचा वाढदिवस एक नंबर साजरा करायचा आहे, एकदम कडक असा साजरा करायचा आहे. त्यामुळे तो खुश असतो. आणि त्याने मात्र आता इकडे ह्या चेतना काकूंना सुद्धा सांगितलेलं असतं की आज तारिणीचा वाढदिवस आहे,
मग आता चेतना काकू सुद्धा खुश होतात. त्यांना सुद्धा तारणीच्या वाढदिवसाची म्हणजे तयारी सगळी करायची होती. तर त्या सुद्धा केदारला सामील झालेल्या होत्या. पण मात्र आता घरात सगळ्यांनाच कळतं की तारणीचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे चेतना काकू इकडे दयानंदला आणि पद्मिनीला सांगायला आलं होतं की आपण तारणीचा वाढदिवस सेलिब्रेशन करूया म्हणून. ती आता इतकं आपल्या घरासाठी करते, मग आपण तिच्यासाठी एवढं का नाही करावं. त्यामुळे मात्र आता इकडे इकडे चेतना काकू तर आलीच होती. पण मात्र आता इथे पद्मिनी बोलते की काही गरज नाही आहे. ती कशी आहे आपल्याला माहिती आहे ना, मी काय तिचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन करणार नाही. जो काही तुम्हाला गोंधळ घालायचा आहे तो घाला म्हणून. आता ही पद्मिनी तर नाही बोलते. पण मात्र आता इकडे केदारने तारणीच्या वाढदिवसाची चांगलीच तयारी केलेली होती. पण मात्र तारणीच्या मनात आता वेगळीच शंका निर्माण झाली होती. तर ती काय, तर मात्र आता तारिणी तिची आई गेल्यापासून तिचा वाढदिवस कधीच स्वतः सेलिब्रेशन करत नव्हते किंवा ती दुसऱ्यांना सुद्धा करून देत नव्हती. कारण तिची आई तिचा दिवस एकदम असा छानपैकी साजरा करायची आणि तेच तिला आठवावं नाही म्हणून मात्र ती या गोष्टीसाठी तिचा वाढदिवस सेलिब्रेशन करत नव्हती. आणि मात्र आता केदार तिचा वाढदिवस साजरा करत असतो. त्यामुळे त्या तारिणीला तिच्या आईची आठवण आलेली असते, वसुधाताईंची आठवण आलेली असते. आणि मात्र ही तारिणी तिच्या आईला म्हणजे तिच्या आईच्या फोटोशी बोलते आणि असं बोलते की जोपर्यंत तुला न्याय मिळवून देणार नाही तोपर्यंत मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. आणि अर्थात आता इकडे केदार तर वाढदिवस साजरा करणार असतो. त्यामुळे आता मात्र तारिणीने लगेच हातपाय तिचे चालू करायला सुरुवात केलेली होती. कारण आता तिला तिच्या आईचा नक्की आरोपी कोण आहे, गुन्हेगार कोण होता, खराब माणूस कोण होता हे तिला शोधायचं होतं. तिच्या आईला या गुन्ह्यात अडकवले, भ्रष्टाचारीमध्ये अडकवले हे तर तिला माहिती होतं. पण मात्र आता नक्की कोणी अडकवले हे मात्र आता या तारिणीला तिथे शोधून काढायचं होतं. त्यामुळे आता लगेच तारिणी टीमकडे आलेली असते. पण मात्र आता तिथे येऊन आता या जे मॅडम तिथे असतात आणि मात्र आता तिथे येऊन या जे मॅडमचं बोलणं ऐकलेलं असतं. तर मात्र आता ही जे मॅडम तिथे असं बोलत असते. आता हे जे मॅडम तिथे एकट्याच होते. बाकी सगळी टीम त्यांच्या कामात व्यस्त होती. आणि मात्र एका साईडला ही जे असं बोलत होती की मी लाखोमध्ये खेळत होते. पण मात्र म्हणजे ह्या टीम तारिणीला मिळण्या अगोदर ती लाखोमध्ये खेळत होती. पण मात्र आता जेव्हापासून टीम तारिणीला मिळाली तेव्हापासून आता ही जे करोडांमध्ये खेळायला लागली. असं ती आता कोणत्या तरी माणसासोबत बोलत होती, कोणत्या तरी व्यक्तीला सांगत होती. आणि मात्र आता तारिणी लगेच मागून येत असते आणि तारिणीने मात्र ते हे जेचं बोलणं ऐकलेलं होतं. तर तारिणी तिथे लगेच येते. तारिणी शांत झालेली असते आणि मात्र आता जेने तिला पाहिलेलं असतं. आणि मात्र आता ही जे गडबडते आणि जेला असं खरंच वाटतं की ह्या तारिणीने सगळं बोलणं ऐकलं की काय. आणि मात्र जे तिला विचारते कधी आलीस ग तू. आणि मात्र तारिणी ब्लँक झालेली असते हे सगळं ऐकून. तारिणी आधीच आलेली होती आणि पण तारिणी आता बोलते की आत्ताच आले मॅडम. तारिणी आता म्हणजे एक वेगळ्याच दुनियेत जाते. पण मात्र जे तिला बाहेर काढते, जे तिच्या डोळ्यावर हात फिरवते आणि तिला बोलते की हे कधी आलीस तू. तर मात्र तारिणी बोलते की नाही मॅडम आत्ताच आले आणि मग तिला जय हिंद करते. पण मात्र तारिणी जेव्हा ही कोणत्या तरी व्यक्तीसोबत बोलत होती तेव्हाच तारिणी आली होती. त्यामुळे ही जे काय बोलत होती ते सगळं बोलणं या तारिणीने ऐकलेलं होतं. त्यामुळे तारिणीला असं म्हणजे ती असे प्रत्येक म्हणजे तिला कौशिकीवर सुद्धा तिला शंका आली होती. पण मात्र आता इकडे जे मॅडमवर सुद्धा तिला शंका आलेली. त्यामुळे तारिणी कन्फ्यूज झालेली असते की नक्की कोण गुन्हेगार असेल. पण मात्र आता तेवढ्यात जे तिथून निघून गेलेली होती. आणि मात्र आता ही टीम आणि केदार आणि तारिणीच तिथे होते. केदार सुद्धा मागं होता आणि केदार तिथे आला होता. तर मात्र आता तारिणीला संशय आला होता की जे मॅडम असं नक्की का बोलल्या. तिच्या डोक्यात एकच असतं की आज तिचा वाढदिवस आहे. आणि मात्र आता ही तारिणी इतकी मोठी झाली तरीसुद्धा इतकं सगळं ती करते तरीसुद्धा जो काही तिच्या आईचा गुन्हेगार आहे त्याला अजून तिने पकडलेलं नाही आहे. त्यामुळे तारिणी मात्र त्याच दुनियेत असते की तिला तिच्या आईच्या आरोपीला पकडायचे, त्या गुन्हेगाराला पकडायचे. त्यामुळे तिच्या लगेच डोक्यात टूप पेटते की तिच्या आईच्या जवळच्या व्यक्तीनेच हे सगळं केलेलं असेल. आणि त्या फक्त 2च व्यक्ती होत्या. एक जे मॅडम ती आत्ता कळली आणि पहिले म्हणजे साधू सर. आणि त्या साधू सरांनी तर काही केलेलं नाही आहे. तारिणीचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण मात्र जे मॅडम हे म्हणजे एक हे तर उद्या ते असं त्या बोलत असतात. त्यामुळे मात्र आता तारिणीला या जे मॅडमवरच शंका आलेली असते. ती आता केदारला बोलते की आईला भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात ह्या जे कोणी अडकवले असेल त्या ह्या जे मॅडमच असतील का, ह्या सगळ्यामध्ये जे मॅडमचाच हात असेल का, असं थोडक्यात आता इथे तारिणीला म्हणजे शंका आलेली होती. आणि मग तारिणीने आता जे काय ऐकलेलं होतं ते मात्र आता तारिणीने इथे लगेच केदारला बोलून दाखवलेलं होतं. आणि मात्र आता केदारसुद्धा प्रश्नात पडतो. केदारसुद्धा विचार करायला लागतो की काय
हे सगळं खरंच असेल का? त्यामुळे मात्र आता हे दोघेसुद्धा विचारात पडलेले असतात. आणि मात्र आता तारिणीला लक्षात येतं की आपण हिची कॉल रेकॉर्डिंग ऐकूया म्हणून. आणि मात्र आता जे मॅडमचा नंबर देऊन तारिणीने टेक्नोला बोलवलेलं असतं आणि टेक्नोला मात्र जे मॅडमची कॉल रेकॉर्डिंग त्यांनी म्हणजे पाहायला सांगितली होती. आणि मात्र आता या टेक्नोने ते मिळवलेली सुद्धा असते. आणि टेक्नोने मात्र आता सगळी कॉल रेकॉर्डिंग जी बोलली होती जे मॅडम, ते सगळं बोलणं आता रेकॉर्डिंग करून ठेवलेलं होतं आणि मात्र ते तारिणीला ऐकवलेलं होतं. त्यामुळे मात्र आता तारिणीला सगळं कळलं असतं की हा जे मॅडम जेव्हापासून आपल्याला मिळाल्यात तेव्हापासून ते हे सगळे म्हणजे तीच लाज घेते आणि तीच हे सगळं करू शकते, हे आता तिथे तारिणीला कळलेलं होतं. आता तारिणीला सगळं कळलं आहे. त्यामुळे मात्र आता इकडे तारिणी असं आता केदारला बोलते की तुला केदार आठवते का, जेव्हा युवराज सुटायचा होता, युवराज घरी येण्याआधी पद्मिनी काकू पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या होत्या आणि युवराजच्या विरोधात पुरावेसुद्धा होते, पण तरीसुद्धा या जे मॅडमने त्याला का सोडलं असावं बरं? तर जे मॅडमने या पद्मिनी काकूंकडून लाच घेतली असेल, मला असं वाटते. मी काकूंचं बोलणंसुद्धा ऐकलं, त्यांच्या नजरेनं मलासुद्धा कळलं. आणि तुला तर माहिती मला माणसं ओळखता येतात, त्यामुळे असंच काहीतरी झालं असावं. लाच घेतल्यामुळेच त्यांनी युवराजला सोडलं असावं, असं आता तारिणीची जी काही शंका असते ती आता खरी ठरणारच असते. त्यामुळे मात्र आता तारिणी तिथे असं केदारला बोलते की केदार चल, आत्ताच आपण सगळं क्लिअर करूया. आत्ता आपल्याकडं वेळ आहे, आपल्याकडं रेकॉर्डिंगसुद्धा आहे, आपल्याकडे पुरावेसुद्धा आहे. आणि ह्या जे मॅडम नक्की काय प्रकार खेळतात आहे, नक्की त्यांचा गेम काय चालू आहे, हे सगळं आता तारिणी आणि केदारने सापडून काढलेलं असतं, त्यांना समजलेलं असतं. पण मात्र आता जे मॅडमला नक्की कसं काय बोलायचं याचंसुद्धा आता टेन्शन इथं केदारला आलेलं होतं. आता तारिणी तर बेधडक आहे, ती सगळ्यांना म्हणजे सगळ्या संकटांवरती मात करते. त्यामुळे आता तारिणीला वाढदिवस असतो तारिणीचा, त्यामुळे जे काही तिच्या आईचा गुन्हेगार आहे तो तिला पकडायचाच होता. त्यामुळे मात्र आता ही तारिणी लगोलगच निघालेली होती आणि तिने ठामसुद्धा केलेलं होतं की जोपर्यंत माझ्या आईचा गुन्हेगार मला सापडत नाही तोपर्यंत मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळे मग मात्र आता हे दोघे लगेच निघाले होतात आणि मात्र त्या टीमच्या तिथे पोचलेले होते. आणि मात्र आता तिथे जे मॅडमसुद्धा आता जे मॅडमलासुद्धा त्यांनी बोलून घेतलेलं होतं आणि जे मॅडम आता तिथे आलेलासुद्धा होता. आणि जी काही रेकॉर्डिंग या टेक्नोने करून ठेवली होती ती रेकॉर्डिंग आता या जे मॅडमला ऐकवलेली होती. आणि तारिणी आता लगेच तिथे बोलते की आम्हाला कॉल रेकॉर्डिंग सापडली आहे. आता इकडे जे खुश झालेली होती, जेला असं वाटतं की अरे वा, आता पद्मिनी खांडेकर किंवा त्यांच्यापैकी कोणाची तरी रेकॉर्डिंग सापडली असेल, काहीतरी आता झालं असेल असं आता तिला वाटतं. पण तसं मात्र काही झालेलं नव्हतं. ही कॉल रेकॉर्डिंग आता स्वतः ही जे मॅडमची. आणि मात्र आता जेला जेव्हा ही बोलत असते की मी या टीमला मिळण्या अगोदर लाखोंमध्ये खेळत होते, पण मात्र आता मी करोडांमध्ये खेळते, हे आता तिला तिथे कळलेलं होतं. त्यामुळे मात्र आता ही जे मॅडम तर पूर्णपणे अडकलेलं होतं. आता त्यांचं जे काही भांड आहे ते तर आता फुटलेलं होतं. त्यामुळे आता त्यांना मात्र खूप असा घाम आलेला असतो. आणि मात्र आता इकडे तारिणी खुश झालेली असते. तारिणी बोलले असते की या सगळ्या प्रकरणामुळे म्हणजे तुम्ही पद्मिनी काकूंकडून पैसे घेतले, लाच घेतले आणि तुम्ही लाच घेतली म्हणूनच तुम्ही युवराजला असं सोडून दिलं. तुम्ही कधीच कोणत्या गुंडाला सोडत नाही ना, पण तुम्ही याला का सोडून दिलं? युवराज विरोधात तर इतके पुरावे होते आणि मी स्वतः कबुली दिली होती. मी माझ्या कुटुंबाच्या विरोधात उभी राहिले होते आणि तुम्ही त्याला सोडून दिलं. तर मला आत्ता त्याचं कारण कळलं आहे की तुम्ही लाच घेतली आणि म्हणून तुम्ही हे सगळं सोडून दिलं. आणि मात्र आता तारिणीने आता तिला म्हणजे जो काही मेन मुद्दा असतो आता त्या मुद्द्यावर तारिणीने हात घातलेला असतो. तर मात्र आता तो कोणता मुद्दा आहे, तर मात्र आता इथे तारिणी थोडीशी इमोशनल होते आणि तारिणी मात्र तिला विचारते की वसुधा बेलसरे, तुम्ही त्यांना ताई बोलायच्या ना, माझी आई आहे ती, तुम्ही त्यांना ताई बोलायच्या. आणि माझ्या आईला कोणीतरी अडकवले, तिला भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकवले, हे तुम्हाला तर माहितीच असेल, पण कोणी अडकवलं हे माहिती का तुम्हाला? असा म्हणजे एक प्रश्न आता तिने तिला केलेला म्हणजे जे मॅडमला केलेला होता. पण मात्र आता ही तारिणी स्वतःच त्यांना सांगते की कोणी अडकवलं होतं माहिती का? या स्वतः जे मॅडमने म्हणजे त्यांना अडकवलं होतं. मला हे सगळं कळलं आहे आणि माझा कधीच संशय खोटा ठरत नाही मॅडम. तुम्हीच माझ्या आईला अडकवलं ना, लाच तुम्ही घेतली, पण मात्र त्याचा आळ तुम्ही माझ्या आईवर टाकला. माझ्या आईला फक्त म्हणजे आत्ताच्या घडीला फक्त 2च जण ओळखतात, म्हणजे एक तुम्ही आणि एक म्हणजे साधू सर. साधू सरांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे, मी त्यांच्यासोबत इतके वर्ष काम केलेले, पण मात्र मला त्यांच्यावर कधीच संशय आला नाही. पण मात्र तुमच्यावर मला खूप वेळा संशय आला आहे.
आणि तोच संशय आज माझं खरं ठरलं आहे. माझ्या आईला लाच घेण्याच्या आरोपात अडकवणारी व्यक्ती हे तुम्हीच आहे हे मला समजलं. आणि मात्र मग तिथे आता ही जे बोललेली असते की हो मीच आहे, कारण तारिणी मात्र तिथे खूप बोलत असते. आणि मात्र आता या तारिणीने राग येत आता जेचं थोबाड फोडलेलं आहे. पण मात्र आता तिने तर जेचं थोबाड फोडले आणि तारिणीच्या वाढदिवसाच्या दिवशी आता तारिणीला कळले की तिच्या आईला वसुधा बेलसर यांना लाच घेण्याच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकवणारी व्यक्ती ही जेच होती आणि तिच्याच जवळची आणि आता ती तारिणीच्या जवळची होती. हे सगळं आता तारिणीला कळलेलं होतं. त्यामुळे आता हिने तर आता जेचं थोबाड फोडले. पण मात्र आता जी काही कॉल रेकॉर्डिंग आहे ही जर तारिणीने वरती दाखवली, ऑफिसरांना दाखवली, तर मात्र जेची नोकरी जाईल का किंवा ती सस्पेंड होईल का हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.